श्री स्वामी समर्थ। आज आहे माझ्या वेट लॉसचा पहिला दिवस। हो, आजच्या सकाळची सुरुवात झाली वेट लॉसच्या एक्सरसाइजनी। माझं वेट हे खूपच वाढलेलं आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी विचार केला की नाही, येत्या 2 महिन्यात आपल्याला 10 तरी किलो वजन कमी करायचं आहे। पटकन व्यायाम करून घेतला आणि गरम पाणी करून घेतला। 2 ग्लास माझ्यासाठी काढला तर 1 ग्लास येशूच्या पप्पासाठी काढला। निंबू पिळून घेतला आणि त्यामध्ये सेंधा नमक टाकला। आम्ही भाजीला देखील सेंधा नमकच वापरतो। वजन वाढलं की आपल्या शरीराला देखील खूप त्रास जाणवू लागतो। थायरॉईड, श्वास फुलणं आणि उठणं बसणं देखील मुश्किल होऊन जातं आणि ह्या वयामध्ये एवढं वजन असणं हे खूपच त्रासदायक असतो। त्यानंतर पटकन इथे गरम पाणी पितच होती तोच छोटा मुलगा बुग्गू उठला आणि तो उठला की माझे कामे काही पटकन होत नाही, त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढे कामं मी लवकर करण्याचा प्रयत्न करते। इथे रात्री अप्प्यांसाठी पीठ भिजवून ठेवला होता आणि छान फुललेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे पटकन टमाटर, कांदे, मिरची आणि सांबार कापून घेतला। त्याचबरोबर इथे चटणीसाठी शेंगदाणे देखील भाजून घेतले, मिरची आणि लसूण देखील तळून घेतला। पटकन एका साईडला अप्पे टाकून घेतले। तोच मोठा मुलगा म्हणतो की मी अप्पे खाणार नाही, मला डोसे बनवून दे। त्याच्यासाठी डोस्यांसाठी अलगच पीठ काढून ठेवला आणि दुसऱ्या साईडला डोसा टाकून दिला। पटकन तिघेही बापलेकांना इथे खायला दिलं आणि त्यानंतर मी माझे सगळे कामं उरकून घेतली। येशूचे पप्पा आणि येशू निघून चालले गेले। त्यानंतर म्हटलं आपणही पटकन नाश्ता करून घ्यावं। मग काय, घेतले 5-7 अप्पे आणि बसली खात। आणि बुग्गूचं खाण्याचा मला अजिबात त्रास नाही। त्याला जे घरी बनवतो तेच आम्ही खायला देतो। त्याला अलगसे आम्ही काही बनवून देत नाही, नाहीतर छोटी मुलं असली की त्यांना अलग काहीतरी बनवून द्यावं लागते। पटकन नाश्ता करून घेतला आणि बुग्गूला झोपवायला गेली। बुग्गू तर झोपून गेला। आता माझी सगळी कामे इथे पडलेली आहेत। मी पटकन माझे कामे उरकून घेतली। सगळ्यात पहिले तर मी अंघोळ करून घेतली आणि जे कपडे होते धुवायचे ते कपडे मी सर्वात आधी धुवून घेतलं, कारण बुग्गू उठला की बिलकुल कपडे धुवू देत नाही आणि मला व्हायला येतो, पाणी फेकतो। आणि हो, मी तुम्हाला एक सांगायला विसरलीच, मी महाराष्ट्रीयन आहे पण मी तेलंगणामध्ये राहते। गेल्या 10 वर्षापासून आम्ही इथेच वास्तव्यास आहोत। कधी फेस्टिवल्स वगैरे असलं तर आम्ही गावाकडे जात असतो। एवढी सगळे कामे झाल्यावर राहिलं होतं आता स्वयंपाक देखील पटकन करून घेते म्हटलं, तोच बुग्गू उठला। मग काय, त्याच्याकडे लक्ष देता देता सायंकाळ झाली आणि येशूची यायची वेळ सुद्धा झाली। येशू आल्यावर 1 तासाने अभ्यासाला बसला, तोच यांचे मारापिट्या इथे चालू झाल्या। चला तर मग भेटूयात। व्हिडिओ चांगला वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा। धन्यवाद।